सोलापुरातील कॅनरा बँकेच्या 4 शाखांमध्ये 13 जणांनी सोने तारण ठेवून 24 कर्ज प्रकरणे केली। त्यातून त्यांनी बनावट सोने बँकेला देत 85,93,300 रुपयांचे कर्ज घेतले आहे। बनावट सोने खरे असल्याचा करारनामा खुद्द सोनारानेच बँकेला दिलाय। या प्रकरणात आता सोनारासह एकूण 14 जणांविरुद्ध जोडबाई पेठ पोलिसात गुन्हा दाखल झालाय। संशयित आरोपी फरार असून सोनार यात्रेला गेल्याचे सांगण्यात आले। संशयित आरोपींनी 2,255 ग्रॅम बनावट सोने बँकेला देऊन फसवणूक केल्याची फिर्याद बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल कुमार बालाजी शहापूरवाड यांनी पोलिसात दिली आहे। त्यावरून सोनार सुनील नारायण वेदपाठक, जावेद वजीर सय्यद, हसेन पापा शेख, युवराज शिवराम ढेरे, कार्तिक सारसंबी, जुबेर जहागीर मुल्ला, भुजंग सुनील शेळके, जयवंत पुंडलिक ढेकळे, जैनुद्दीन शेख, सोमनाथ मधुकर शेळके, सुरेश बळीराम मुळे, गहिनीनाथ शिंदे, कादिर मलिक पठाण, उत्तरेश्वर मल्लिकार्जुन बोबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। 1 फेब्रुवारी ते 28 मे 2024 या 4 महिन्यातच 13 जणांनी बँकेला गंडविले आहे। विशेष बाब म्हणजे संशयित आरोपींनी बँकेत नव्याने खाते उघडून विविध शाखांमधून कर्ज प्रकरणे केलेत। त्यासाठी त्यांनी बँकेच्या सोनारालाच आमिषाच्या जाळ्यात ओढल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे। बँकेने नेमलेल्या सोनाराच्याच मदतीने सोलापूर शहरातील कॅनरा बँकेच्या 4 शाखांमधून 13 जणांनी नवीन खाते उघडून बनावट सोन्यावर कर्ज घेतल्याचा गुन्हा दाखल झालाय। बँक मॅनेजरकडून हकीकत जाणून घेतली असून फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी मोहन पवार यांनी दिली। गोल्ड करण्यासाठी येणाऱ्या खातेदारांकडील दागिने बनावट आहेत की खरे आहेत त्याची शुद्धता, वजन, सोन्याचे मूल्यांकन करून त्या संदर्भात बँकेकडील पासकार्डचा अर्ज स्व हस्ताक्षरात प्रमाणित करून प्रमाणपत्र देण्यासाठी कॅनरा बँकेने संशयित आरोपी सुनील वेदपाठक याच्यासोबत करारनामा केला होता। पण त्याने 13 संशयित आरोपींनी बँकेत गेलेल्या 24 कर्ज प्रकरणात बनावट दागिने असतानाही सोने असली असल्याचे प्रमाणपत्र दिले। त्यांच्यावर विश्वास ठेवून बँकेने संबंधितांना कर्ज दिले, पण बनावट दागिने देऊन बँकांना गंडा घालण्याचे प्रकार यापूर्वी देखील झाले आहेत। बनावट दागिने नेमके येतात कोठून, बँकांना अशा पद्धतीने फसवणाऱ्यांचा मास्टर माइंड नेमका कोण, याच्या मुळाशी आता पोलिसांना जावे लागणार आहे।